प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. फायनली प्रियाला अश्विनने स्वतः रंगेहात पकडलेला आहे. सँडीकडून पैसे घेत असताना प्रियाचं सँडीसोबत असलेलं अफेअर आणि आत्ताही प्रिया सँडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्याच्याकडून पैसे घेते हे सत्य आता अर्जुन सायलीने अश्विनच्या समोर आणलेलं आहे. आणि त्यानंतर प्रिया यामध्ये पुरती अडकलेली आहे. नेमकं हे सगळं कसं घडलं, अर्जुन सायली आणि सँडीने असा कोणता प्लॅन बनवला की ज्याच्यामुळे प्रियाचा खरा चेहरा अश्विन समोर आला, हे सगळं काही आपण आता पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे प्रियाला एका मुलाचा फोन आलेला असतो. प्रियाचं काम केल्याबद्दल त्याला आता प्रियाकडून पैसे हवे असतात, पण प्रियाकडे मात्र आता इथे त्या मुलाला पैसे द्यायला काहीच पैसे नाही आहेत. आणि अश्विनसुद्धा काही आपल्याला आता पैसे देईल असं वाटत नाही आहे. प्रियाला कळत नाही नेमकं काय करावं. प्रिया म्हणते की सँडी मला नक्कीच मदत करू शकतो. प्रिया आता इथे पुन्हा एकदा सँडीचा वापर करायचा ठरवते. प्रिया इकडे सँडीला फोन करते आणि म्हणते की मला तुला भेटायचं आहे, माझं खूप अर्जंट काम आहे सँडी. आता सँडी म्हणतो की हीच ती वेळ आहे. प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवायचं असेल तर हाच तो चान्स आहे. आणि लगेचच तो आता इकडे अर्जुन आणि सायलीला सुद्धा फोन करतो. प्रियाला आता पैशांची गरज असल्यामुळे ती घाईतच लगेचच पर्स घेऊन सँडीला भेटायला चाललेली असते. आता अर्जुन सायलीकडे प्रियावरती पूर्ण लक्ष असतं. प्रिया जशी घरातून बाहेर पडते तसे अर्जुन सायलीसुद्धा आता प्रियाच्या मागावर बाहेर पडतात. तर इकडे सँडीने अर्जुन सायलीला आधीच अलर्ट केलेलं असतं. सँडीने अर्जुन सायलीला सांगितलेलं आहे की प्रिया मला भेटायला येते. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की मी जसं सांगतो तसं कर. प्रिया तुला भेटायला आल्यानंतर तुझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू ठेव. प्रिया काय सांगते, काय बोलते हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं पाहिजे. नक्की ती कशासाठी येणार आहे. सँडी म्हणतो की मला त्याची कल्पना नाही आहे, पण एवढं नक्की की तिला पैशांचीच गरज असणार आहे. जेव्हा तिला पैशांची गरज असते तेव्हाच ती असा सगळ्यांचा वापर करत असते. आता अर्जुनच्या सांगण्यावरून सँडी इकडे स्वतःचा फोन रेकॉर्डिंगवर चालू ठेवतो. प्रिया इकडे सँडीला भेटायला येते आणि सँडीला म्हणत असते की सँडी आय एम सॉरी, मला माफ कर. खरं तर मला तुला सोडून जायचं नव्हतं, पण अरे माझा नाईलाजच होता. माझ्या आईवडिलांनी माझं लग्न, त्यांना जसं कळलं की मी तन्वी आहे तसं त्यांनी माझं लग्न त्या अर्जुन सुभेदारासोबत करायचं ठरवलं होतं. मी बाबांना किती सांगितलं की माझं एका मुलावर प्रेम आहे, पण ते काही ऐकलेच नाहीत. सँडी मला तुला खरंच फसवायचं नव्हतं, माझं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे. प्रिया आता इकडे सँडीला पुन्हा या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते. सँडी म्हणतो पण प्रिया, तू मला परवा हॉस्पिटलमध्ये भेटलीस तेव्हा तू मला भेटण्याचं टाळलंस. प्रिया म्हणते की अरे सँडी, तिथे माझी नणंद होती हॉस्पिटलमध्ये आणि तिथे जर आपल्या दोघांना कोणी पाहिलं असतं तर काय झालं असतं, आणि म्हणूनच मी तुला आज इथे भेटायला बोलवलेलं आहे. आता दोघं जण सुद्धा खूप छान हसत असतात. आणि प्रियाच्या विरोधात सँडीचा जो प्लॅन आहे त्याची मात्र प्रियाला आता इथे अजिबातच कल्पना नाही आहे. इथे अर्जुन सायलीसुद्धा आता आलेले असतात आणि सँडीने त्याचा फोन साईडला ठेवलेला असतो. प्रिया जे बोलत असते ते सगळं काही सँडीने रेकॉर्ड केलेलं असतं. सँडी आता प्रियाच्या आणखीनच जवळ जातो आणि प्रियाला हक करत असतो. प्रियाचा आता इथे नाईलाज असतो. नाईलाजाने ती सँडीच्या जवळ जाते. प्रिया म्हणत असते की हा तर जास्तच जवळ यायला लागलाय, पण काय करणार, पैशांची गरज आहे ना मला हे सगळं करावंच लागणार आहे. आणि ती सँडीला म्हणत असते की सँडी, मला तुझी खूप आठवण येते रे, पण काय ना मला माझा नाईलाज होता. त्यावर सँडी म्हणतो की अरे पण तुझं लग्न तर त्या अर्जुन सुभेदारसोबत ठरलं होतं ना, मग तू त्या अश्विनसोबत का केलंस. त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते की काही झालं तरी माझ्या घरच्यांना मला त्या सुभेदारांची सूनच बनवून घ्यायचं होतं. मी तरी काय करू, आता माझा नाईलाज होता. मला तो अश्विन अजिबात आवडत नाही, पण नाईलाजाने मला त्याच्यासोबत राहावं लागतंय. मी तरी काय करू. ते म्हणतात ना, मोठं घर आणि पोकळवासे, एवढी मोठी गडगंज श्रीमंती आहे, पण साधं तो मला ना पैसे सुद्धा देत नाही रे. माझे खूप वाईट दिवस आलेले आहेत, काय करू मी. इथे सँडी म्हणत असतो की बस एवढंच ना, पैशांचीच गरज आहे ना तुला, थांब मी देतो पैसे. किती पैसे हवेत तुला. प्रिया म्हणते की 20,000 रुपये हवेत मला. सँडी आता त्याच्याकडचे पैसे काढून प्रियाला देतो. प्रिया आता हे सगळं पैशांसाठीच करत असते, हे सँडीला सुद्धा माहीत असतं. हे अर्जुन सायलीने सगळं काही रेकॉर्ड करून ठेवलं असतं. प्रिया म्हणते की तुझे उपकार आहेत ना, मी कधीच विसरणार नाही सँडी. तरी सँडी म्हणत असतो की प्रिया तू मला विसरणार तर नाहीस ना. प्रिया म्हणत असते की सँडी, खरं तर मला त्या अश्विनसोबत राहायचंच नाही आहे रे. मला ज्या वेळेला संधी मिळेल, वेळ मिळेल ना, त्यावेळेला मी नक्कीच त्या अश्विनला सोडून तुझ्याजवळ येईल. आता हे सगळं काही चालू असतं. अर्जुन सायलीने सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. आणि प्रियाचा खरा चेहरा अश्विनसमोर आणण्यासाठी अर्जुनने आता अश्विनला, ज्या हॉटेलमध्ये प्रिया सँडीला भेटायला आलेली असते त्याच हॉटेलमध्ये अश्विनला अर्जुनने बोलावलेलं आहे. अश्विन येतो आणि प्रिया आणि सँडीला दोघांना सुद्धा एकत्र पाहून अश्विनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. अश्विन म्हणतो की दादा हे सगळं काय आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की तू स्वतःच बघ हे सगळं काय आहे ते. आज प्रियाचा खरा चेहरा तुझ्या समोर येणार आहे. अश्विन आता जातो आणि प्रियाला विचारतो, तन्वी हे सगळं काय आहे हा सगळा प्रकार.
आता मात्र इथे प्रिया पूर्णपणे घाबरलेली आहे. अश्विनला समोर बघून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता तिथे अश्विन नाही तर अर्जुन सायलीसुद्धा आता प्रियाच्या समोर आलेले असतात. प्रियाचं पूर्णपणे भांडं फुटलेलं आहे. अश्विन म्हणत असतो की तन्वी, हे सगळं काय आहे? हे सगळं काय आहे? तू या माणसाकडून पैसे का घेत आहे? काय संबंध आहे तुझा या माणसाशी? कोण आहे हा माणूस? त्यावर सायली म्हणते की मी सांगते तुम्हाला सगळं की हा माणूस कोण आहे ते. सायली म्हणत असते, हा सँडी, प्रियाचा एक्स बॉयफ्रेंड. हे ऐकून अश्विनला खूप मोठा धक्का बसलाय. प्रिया म्हणते की नाही नाही अश्विन, असं काहीच नाही आहे, हा माझा फक्त एक जुना मित्र आहे. त्यावर अश्विन म्हणतो की मग मग तू याच्याकडून पैसे का घेतेस? सांग ना, ह्याच्याकडून पैसे का घेतेस? मी तुला पैसे द्यायला नकार दिला म्हणून तू याच्याकडून पैसे घ्यायला आलीस का? आता मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रियाकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. प्रिया म्हणत असते की अरे मी पैसे घ्यायला नाही आले. त्यावर आता इथे सँडीच्या हातात पैसे असतात आणि तो प्रियाला देत असतो. हे सगळं काही अश्विनने स्वतः पाहिलेलं असतं. अश्विन म्हणतो की तन्वी बस कर, मी त्याला मिठी मारताना तुला पाहिलं आहे, तुम्हा दोघांना मी एकत्र पाहिलंय आणि तरीसुद्धा तू माझ्याशी खोटं बोलतेस. मित्र आहे ना तुझा तो, मग मित्राच्या एवढ्या जवळ जायची काय गरज आहे? आता इथे अश्विन पूर्णपणे भडकलेला असतो, चिडलेला असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली त्यांचा जो असलेला प्लॅन हा अश्विन समोर ओपन करतात. इथे इथे आता सँडी म्हणत असतो की ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे. तुम्ही म्हणताना तेच बरोबर आहे. ती मला भेटायला आली आहे कारण तिला पैसे होते, तिनेच माझ्याकडे पैशांची मागणी केली. ही फक्त आणि फक्त पैशांसाठी माणसांचा वापर करून घेते. तिला तुम्ही पैसे द्यायला नकार दिलात म्हणून ती आता माझ्या जवळ आलेली आहे. आणि सँडीनं आता प्रियाचं भांडफोड केलेलं आहे. सँडीने प्रिया भेटायला आल्यानंतर जे काही रेकॉर्डिंग त्याने करून ठेवलं होतं, प्रियाने ज्या पद्धतीने सँडीशी बोलली होती ते सगळं काही आता त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि सँडी आता तो मोबाईल इथे अश्विनला दाखवतो आणि त्यातलं जे रेकॉर्डिंग आहे ते सगळं काही अश्विनने ऐकलेलं आहे. प्रिया पैशासाठी कशा प्रकारे त्या सँडीचा सुद्धा वापर करून घेत होती, हे सगळं काही आता इथे अश्विनने दाखवलेलं आहे. ती पैशांसाठी अश्विनजवळ आहे, अश्विनवर तिचं प्रेम नाही आहे, तिने कसं जबरदस्तीने लग्न केलं, हे सगळं काही आता इथे अश्विनने ऐकलं आणि अश्विनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अश्विन पूर्णपणे हादरलेला आहे. प्रिया खोटारडी आहे हे आता सगळं काही अश्विनच्या समोर आलेलं आहे आणि तो पूर्णपणे हादरून गेला आहे. आता इथे अश्विन प्रियाचा हात धरतो आणि म्हणतो की काय नाही केलं तुझ्यासाठी मी? सांग ना, काय नाही केलं? एवढ्या चुका केल्यास तरी प्रत्येक वेळेला तुझी साथ दिली, माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध उभं राहिलो, तुला हवे तेवढे पैसे दिले, सगळं दिलं आणि तरीसुद्धा तू मला फसवलंस, माझा विश्वासघात केलास का आणि कशासाठी? बोल ना तन्वी, का केलंस हे सगळं? आता इथे अश्विन पूर्णपणे हतबल झालेला असतो. अर्जुन आणि आता सायली दोघंसुद्धा इथे अश्विनचं सांत्वन घालत असतात, त्याला सावरत असतात. प्रियाला आता काय बोलावं कळतच नसतं. प्रिया म्हणत असते अश्विन तसं नाही आहे, तू जे पाहिलंस ते तसं नाही आहे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. अश्विन म्हणतो की मी जे पाहिलं ते खरं नाही आहे, मग ह्या मोबाईलमध्ये जे रेकॉर्ड झाले, तू जे बोलली ते मग काय आहे? बोल ना, ते काय आहे तन्वी? तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंस म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतं? आता इथे अश्विन पूर्णपणे कोसळला आहे, त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण प्रियाने जे काही सरप्राईज आता इथे अश्विनला दिलं आहे ते मात्र त्याला अजिबातच पचत नाही आहे. तो पूर्णपणे घाबरला आहे.